फिल्टरपाडा ते पवई 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, पण हे क्रॉस करायला मला 30 वर्ष लागली. झोपलेलो असताना आम्ही सगळे असं बघायचो की जोरात पाऊस आला, वारा आला की असं वाटायचं आता काय खरं नाही आपलं. ते तसं हळूहळू करता मग आईने थोडे पैसे जमा करायचे, मग 1 भिंत बनव, मग थोडे पैसे जमा कर, 2 भिंत बनव, असं करता 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 ते छोटंसं घर तयार झालं होतं. त्या ट्रॉफीवरून उंदरं पडायची घरात, मग त्या ट्रॉफ्या पडायच्या, त्या फुटायच्या, त्या तुटायच्या आणि ते एकांकिका करत असल्यामुळे त्या घेऊन यायचो मी रोज बॅगेत टाकून. अशा बऱ्याच ट्रॉफ्या थोड्याशा हे झाल्या, खराब झाल्या, पण मग चित्रपटाच्या निमित्ताने आणि याच्या काही मला मिळालेल्या आहेत त्या मी आता जतन करून ठेवलेल्या आहेत. मी माझ्या वडिलाला त्या सफेद कपड्यांमध्ये येताना बघितलं, आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात मला तो झटका जो लागला, मी म्हटलं नाही यार, मी आयुष्यात मी काय कमवू किंवा नाही कमवतो, पण मी हे सोडणार नाही. तुझं लग्न झालंय का? लोकांना सांगून टाक. काय बाबा की लग्न झालंय का, की ते प्रतीक्षेत आहेत, आम्ही प्रतीक्षेत आहोत, काय नेमकं झालेलं आहे ते? तुम्ही प्रतीक्षेत आहात, याचं उत्तर तुम्हाला मिळेल लवकरच. नमस्कार, मी अजय परसुरे. मॅटनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे. इलाही जमादारांचे शब्द आहेत, घरवाळूचे बांधायाचे, स्वप्न नवे हे दिवाण्याचे. भीमराव पांचाळेंनी ही गझल गायली आणि या गझलेमध्ये खूप काही लपलेलं आहे. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की त्याचं एक घर असावं, हक्काचं घर असावं. एक कलाकार होता, एक कलाकार आहेही, की ज्याने स्वप्न बघितली फिल्टर पाड्यामध्ये. त्या फिल्टर पाड्यामध्ये जिथे त्याचं छोटंसं घर आहे आणि त्या घरातनं त्याला इमले बांधायचे होते मोठे आणि एक आपलं हक्काचं घर बनवायचं होतं. तो मला सगळ्यांनाच माहिती आहे, तो फिल्टर पाड्याचा गौरव मोरे. आणि गौरव मोरेने पवईमध्ये एक छानसं घर घेतलं आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. पण तो फिल्टर पाड्याला विसरलेला नाही आहे. आम्ही त्याच्या घरी नवीन आलेलो आहोत. त्या घरावरती त्याने लिहिलं आहे फिल्टर पाड्याचा बच्चन. आजही तो नवीन घर घेतलेलं असलं तरी फिल्टर पाड्याची ओळख तो विसरलेला नाही आहे. हे नवीन घर कसं चाललं, कसं काय झालं, त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे ते जाणून घेऊया थेट गौरवकडेच. जरा बेल वाजवून बघूया आहे की नाही गौरव. येस, कमिंग. आपला बच्चन फिल्टर पाड्याचा आलेला आहे. माझे मोठे बंधू आल्या, माझे मोठे बंधू. क्या बात आहे, क्या बात आहे. मी येत असताना गौरव, खालून येत असताना मला इतकं बरं वाटलं, कारण की मला इतकं छान वाटलं या घरामध्ये आल्यानंतर. कारण की तुम्हाला सांगायला हरकत नाही, गौरवचा मी स्ट्रगल नाही म्हणणार. गौरवने जे जे काही केलं आहे, म्हणजे आत्ता हा गौरव जसं दिसतोय ना, असा बारका होता एकदम. आणि प्रशांत दामलेंच्या नाटकामध्ये माझी त्याची ओळख झाली, छोटासा रोल होता त्याचा. पण तेव्हापासूनचा आमचा जो काही बॉन्ड झाला, म्हणजे लोक महाराष्ट्राची हास्य जत्रानंतर गौरवला ओळखायला लागली. मी त्याच्या आधीपासून त्याला ओळखतो आणि त्यामुळे माझा आणि त्याचा एक पत्रकाराच्या पुढचा नातं, पत्रकार आणि कलाकार ह्याच्या पुढचं नातं निर्माण झालं. आणि तो यशाच्या एक पायऱ्या चढत होता. आणि आज त्याने जेव्हा मला मेसेज केला की दादा मी नवीन घर घेतलं आहे तर तुला यायचं आहे, मला इतका आनंद झाला. कारण की त्या नेहमी भेटायचा तेव्हा असं म्हणायचं की आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आईवरती खूप प्रेम आहे त्याचं. आणि आज ते स्वप्न त्याने पूर्ण केलं आहे. थोड्याच दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल, अनेक सेलिब्रिटीज असतील किंवा अनेक माणसं असतील त्याच्या जवळची, त्यांनी त्याच्याबरोबरचे ह्या घरातले फोटो पोस्ट केले होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाचं असंच म्हणणं होतं, गौरवने आपलं स्वप्न पूर्ण केलं. तर त्याच गौरवचं हे स्वप्न कसं पूर्ण झालं, ह्या घराची काय गंमत आहे आणि त्याच्या आयुष्यातली घर ही संकल्पना काय, हे नेमकं जाणून घ्यायला आज मुंबई तकवर मी गौरवला त्याच्याच घरी गाठलं आहे, नवीन घरी. अजूनही गौरव इथे सेटल झालेला नाही आहे, घरातलं काम अजून बाकी आहे. पण काय नेमकं हे होतं स्वप्न, थोडंसं जरा बोलून घेऊया. गौरव, पहिले तर तुला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन घर तुझं झालं, असे अनेक तुला मोठी मोठी गोष्ट, बंगला होऊ दे तुझा, खूप काय काय गोष्टी होऊ देत, एक यशाची शिखरं गाठ तू. पण हे घर घ्यायचं मनात कधीपासूनच होतं, म्हणजे हे स्वप्न कधीपासून बाळगलं होतंस? आधीपासूनच, म्हणजे जेव्हा मी राहत होतो आपण झोपडपट्टीत फिल्टर पाड्याला आमच्या, तेव्हा मग पाऊस आला की वरून गळायचं, मग कुठून तरी उंदरे फिरायचे, अर्धी भिंत मातीची दगडाची सुरुवातीला एकदम,
बाजूला मग पत्रे, हलकीची ताडपत्री, मग वरती ते अँगल नसायचे ना घरी. ताडाचं झाड आहे ना, त्याचं जे मेन त्याच्यावर ताडाचं झाड असतं मेन लाकूड, ते अख्ख्या घराला होतं काही वर्ष. त्याच्यावर घर तरलेलं होतं. तर झोपलेलं असताना आम्ही सगळे असं बघायचो की जोरात पाऊस आला, वारा आला की असं वाटायचं आता काय खरं नाही आपलं. ते तसं हळूहळू करता मग आईने थोडे पैसे जमा करायचे. मग एक भिंत बनव, मग थोडे पैसे जमा कर, 2 भिंत बनव. असं करता 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 ते छोटंसं घर तयार झालं होतं. पत्रा आणि बाजूचे घरं थोडीशी अशी. असं वाटायचं की यार मग स्ट्रगल सगळाच आपल्याला, सकाळी पाण्यापासून सगळाच. आम्हाला पहाटे 3ला नंबर लागायचा पाण्याला. कारण काही लोक होते त्यांच्या घरी पुरुष मंडळी असायची, दादागिरी करायची. आमच्या घरी पुरुष मंडळी तसं कोणीच नव्हतं. आम्ही लहान होतो, बहिणी होत्या. आई अख्ख्या एरियाला पूर्ण उरायची, एवढी डेंजर भांडायची. ते तिला अटॅक आला म्हणून थोडीशी ती आता थोडी नरम झाली आहे, नाहीतर आमची आई खतरनाक. तर ते रोजचंच वातावरण. मग कचऱ्याहून किरकिर, गटाराहून किरकिर. अरे ते गटारच आहे ना, त्याला मग गटार काम होतो, ते इकडलं तिकडलं जाईल. पण मग त्यांचं किरकिर, हे तुमच्या दारातला पाणी आमच्या दारात नाही आला पाहिजे, हे ते सगळ्या गोष्टी. हे बघत 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 वाढल्यामुळे असं वाटतं होतं. आणि काही आता बाजूला पवई आहे, आपली हिरानंदानी आहे, आणि मी ह्या निसर्गाच्या वातावरणामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे. एकीकडे शूटिंग हा आणि एकीकडे हे असे मोठे मोठे. तर माझं असं व्हायचं की सोसायटीत राहायला गेलं पाहिजे, म्हणजे फ्लॅटमध्ये राहायला गेलं पाहिजे. का तिथे एक तर पाण्याची किरकिरी नसते, कसलीच किरकिरी नसते, मुळात म्हणजे भांडणं नसतात आजूबाजूला. असले तर ते म्युच्युअल असतील, असे म्हणजे हलके हलके अंगावर येणं आणि चौकीपर्यंत जाणे इतके नसतात ना. आणि बोलले हे सगळं नसायला पाहिजे. पावसात आपण शांतपणे झोपलं पाहिजे, छप्पर आपलं गळायला नाही पाहिजे. हे डोक्यात आधीपासूनच होतं, पण ते कसं करावं, काय करावं याचे मार्ग सापडत नव्हते. पण एक गोष्ट कळली होती की प्रामाणिक राहू, इमानदार राहू, कुठल्या लफड्यात नको बसायला, भांडणात मारामाऱ्यात, तरच आपलं काहीतरी होतं. कारण आम्हाला खूप असं बोलायचं की आधी की जर तुम्ही लफडी केली आणि तुमचं कुठं डायरेक्ट नाव गेलं तर तुमचा पासपोर्ट बनणार नाही. बरोबर ना, ते होतं. म्हटलं यार ते नाही झालं पाहिजे, आता पासपोर्ट नाही बनणार, माझं पासपोर्ट बनणार नाही, ही सगळी भीती होती. आणि लोक आपल्याला सगळ्यांनाच परिस्थितीवरून जज करतात. कोणाचे पैसे कमी असले की जज करतात, कोणाकडे काही वस्तू नसले की जज करतात. तर त्याचा एक राग होता की अरे हे आपल्याला असं नाही, हे करायचं आहे, काहीतरी चांगलं करायचं. पण ते सापडत नव्हतं. शोध घेत 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 फायनली तुम्ही मला बघितलेलं आहे. आणि फिल्टरपाडा ते पवई 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, पण हे क्रॉस करायला मला 30 वर्ष लागली. आणि मला ह्या एरियात काय राहायचं होतं की मी या निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं. माझी लोक आजूबाजूला आहेत, जे मला ओळखतात, जे मला मानतात, माझे मित्रमंडळी आहे. आपण असं पुढे अडीअडचणीला आपल्याला सगळेच कधी. आणि त्याच्यामुळे म्हटलं दुसरीकडे गेलो तर आपलं तर तेवढं आपण खुलणार नाही, आपल्याला कोणी ओळखणार नाही. त्यामुळे मला इथेच राहायचं होतं, इथे घर घ्यायचं होतं. पण सध्या आपण जे बघतोय घराच्या किमती, त्यात 2026मध्ये घराची किंमत, तर ते पाहता कम्पॅरिझन पाहता ते काय फार शक्य होत नव्हतं. पण ते झालं म्हाडामुळे शक्य, आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे. आणि त्याच्यामुळे मला हे घर जाणवत होतं. मला थोडंसं तुझ्याकडनं पण समजून घ्यायचं आहे. पुरस्कार, आपण जरा तिकडे जाऊया. पुरस्कार ही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातली एक ठेव असते की एखादा पुरस्कार मिळाला तर. हे फार छान तू सजवलंयस, म्हणजे अजून थोडंसं अजून हे व्हायचंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती. बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलंय, बाबासाहेबांनी संविधानातनं जे आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला हक्काच्या आहेत त्या करायला सांगितलंय, त्याच धर्तीवरती, त्याच सगळ्या गोष्टींवरती आपण चालतोय आणि काम करतोय. ह्या पुरस्काराचं तर महत्व आहेच. आणि दारातनं शिरताना पहिल्यांदाच सुरुवातीला तुझ्या आयुष्यात हे काय स्थान आहे या सगळ्या गोष्टींचं? खूप. माझ्या एकांकिकेचे माझ्याकडे कमीत कमी 100 ते 150 माझ्याकडे ट्रॉफीज होत्या. पण ते काय होतं माहिती, आम्ही घरी लावायचो ना ट्रॉफीज, तर मग तेच सांगितलं ना, घर आपण झोपडपट्टीतलं घर आहे म्हटलं तर 6 महिन्यांनी रिन्यू करावं लागतं. काय काय होतं. तर त्या ट्रॉफीज ना, त्या ट्रॉफीवरून उंदरं पडायची घरात. मग त्या ट्रॉफी पडायच्या, त्या फुटायच्या, त्या तुटायच्या. आणि ते एकांकिका करत असल्यामुळे त्या घेऊन यायचो मी रोज बॅगेत टाकून. अशा बऱ्याच ट्रॉफ्या थोड्याशा हे झाल्या, खराब झाल्या. पण मग चित्रपटाच्या निमित्ताने आणि याच्या काही मला मिळालेल्या आहेत, त्या मी आता जतन करून ठेवलेल्या आहेत. सांस्कृतिक कला दर्पणच आहे, इथे गंधार पुरस्कार आहे, तो मंदार टिलू सरांचा, तो मोठा पुरस्कार असतो, तो त्यांनी मला मिळाला आहे. माझा पुरस्कार आहे तो घरीच आहे फिल्टरपाड्याला. वरती आपला रेडिओ सिटीचा आहे, तो बॉयसाठी मिळाला होता मला. आणि हा एक पुरस्कार मला बॉयसाठीच आय थिंक सो मिळाला, मातृभाषा सन्मान पुरस्कार. बरोबर. तर हे काही काय आता जे सिनेमासाठी जे मिळालेले आहेत ते आता मला जसं जपून जपून ठेवता आलं ते मी ठेवतोय. आणि यांचं महत्त्व म्हणजे ह्यांच्यामुळे एक काय म्हणतो ना, जिद्द मिळते, एक एनर्जी मिळते की आपण जे काम करतोय त्याची पोचपावती आहे.
आणि त्याच्यामुळे असं वाटतं की आपण जे काम करतोय, आता इतकी लोक कामं करतात, इतके ॲक्टर, तुम्हाला तर चांगला माहिती आहे, इतके ॲक्टर येतात सगळ्यात, त्यांच्यात एकाला पुरस्कार मिळतो, ही फार मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आता मी झी गौरवला जरी गेलो तर प्रत्येकाच्या हाती ट्रॉफी बघून मला असं वाटतं की यार आपल्याला पण मिळाला पाहिजे डेफिनेटली. आणि मला ते असं वाटतं ट्रॉफी बघून की नाही यार मी ट्रॉफी फक्त लांबून बघतो, म्हटलं नाही मला माझी ट्रॉफी घेऊ दे जी मला घ्यायची आहे. आणि ते वर्षभराचं त्यांनी जी केलेली मेहनत असते ना त्याचं ते तुम्हाला काय होता अवॉर्ड ना त्याला आपण म्हणतो, सन्मान असतो तुमचा तो. तर तो घरात लावल्यानंतर आपण सकाळी उठलो की तो बघतो की नाही यार मी हे करतोय हे मला करत राहायचं आहे. हा आपण बघतोय की हा हॉल आहे, हा मेन हॉल आहे, याच्यामध्ये पुरस्कार आहेत, सुंदर बुद्धांची मूर्ती आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे. पण मला सर्वात जास्त आवडला तो हा फोटो की गौरव बाबासाहेबांकडे बघतोय. आणि खरंच आपण सगळेच जण काही ना काहीतरी शिकत असतो, काही ना काहीतरी बाबासाहेबांकडनं घेतलेलं असतं आणि तेच ह्याच्यातनं प्रतीत होतंय. म्हणजे मला म्हणायचं गौरव कधीही रूट्स विसरलेला नाहीये, आपली मुळं विसरलेला नाहीये. म्हणजे तो मोठा सुपरस्टार झालाय पण तो आपल्यातलाच का वाटतो, कारण की त्याने त्याचे रूट्स किंवा त्याची मुळं विसरलेला नाहीये. थोडंसं आत जाऊया, कारण आत आईच्या आठवणी जास्त असतात, कारण की महत्वाचं असतं आईसाठी ते स्वयंपाकगृह म्हणजे किचन. हे गौरवचं किचन आहे, छान मस्त उत्तमरित्या आता झालेलं, अजून त्याची तयारी व्हायची. आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहेच इथे, कारण प्रत्येकाचा त्यांचा वसा किंवा त्यांच्या गोष्टी तिथे वसा असला पाहिजे. बऱ्याच जणांकडनं आपल्याला गिफ्ट आलेलं तर त्या कुठे कुठे मॅनेज करायचं आहे, सध्या चालू आहे. पण स्वयंपाकघर आलं की आई आलीच. आईच्या हातचं जगात कुठेच मिळत नाही भारी. पण आईची रिॲक्शन काय होती, कारण आईने ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत किंवा म्हणजे भले ठीक आहे ते लहान घर असेल काही असेल, पण त्या घरातनंच तुम्ही सगळी भावंड असाल, आईचं पण सगळं असेल, तुम्ही लोकांनी प्रगती केलेली आहे. या घराकडे बघून किंवा या घरात तू घर घेतोयस असं म्हटल्यानंतर आईची रिॲक्शन काय होती, आईला पहिलं काय वाटतं? मी तिला काय वाटतंय ते मी माझ्या शब्दात सांगू शकणार नाही, कारण ती जेव्हा लग्न करून आली होती मुंबईला ते आम्हाला सांगते की या घरात काय सांगतो कुणाचं घर होतं, म्हणजे पूर्वी फिल्टरला सगळे त्याचीच घर होती, कारण सगळे बाहेरून आलेले कमवण्याकरता आणि झोपड्याला बनवून सगळे राहत होते त्या फिल्टरपाड्यामध्ये. आज त्याचं मोठं झालेलं आहे सगळे. पण पूर्वीचे काही फोटोज आहेत आमच्या मित्राच्या या कॅमेरामध्ये अल्बममध्ये, तर असं होतं की झावळीचीच घर होती सगळी. ते काड्या असतात ना, अशा मोठ्या मोठ्या काड्या असतात, त्याला काय म्हणतात माहिती नाही मला, व्हाईटवाल्या काड्या असतात, उंच काड्या, त्याचीच घर होती. अर्धा फिल्टरपाडा तर आमचा शेणाने सावरलेला मातीचा असा होता. नाही, ज्यांची होती ते गव्हर्नमेंट जॉबला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला होते, असे फार कमी लोक होते. आता ते आल्या तर तिने जे बनवलेलं आहे, तिने जे बघितलेलं आहे, म्हणून तिला ती म्हणते माझं राजाचं राजमहल माझं फिल्टरपाडाचं आहे, कारण ते तिने बनवलेलं आहे. ते आमचंही राजमहलच आहे असं नाही की नाही आहे, पण आपण थोडंसं अपडेट होतो ना, म्हणून म्हटलं मी राहायचं आहे तर मला ह्याच भागात राहायचं आहे, जेणेकरून आईचे पण ओळखीतले आहेत, तिचे पण महिला मंडळ सगळं आहे, ते कुठून लांब जायला नको आणि मी त्याच्यापासून लांब जायला नको, उद्या असं नको व्हायला त्याला 4 पैसे आले म्हणून लांब निघून गेला. पण आईला कितपत जड जाईल रे, कारण इतकी वर्ष त्या भागात राहिलेली आहे, अचानक ती नाही सोडणार घर, नाही सोडणार. तिने सांगितलंय तुम्ही कुठे जा, मी माझं घर सोडणार नाही. मी म्हटलं बरं बाबा आपण सगळेच येऊन जाऊन करूया, पोलीस नको सोडायला. पण म्हणजे ती काही समारंभ असतील काय असतील तर ती येणार, मुळात कुणीच सोडू शकणार नाही, कारण माझ्या वडिलाचा शेवट त्या घरात झालेला आहे, सुरुवात त्या घरात झालेली आहे आमच्या त्या, कारण मी माझ्या वडिलाला त्या सफेद कपड्यांमध्ये येताना बघितलं, आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला तो झटका जो लागला, मी म्हटलं नाही यार, मी आयुष्यात मी काय कमवू किंवा नाही कमवतो, पण मी हे सोडणार नाही बोललो. आणि खरं पण असतं की त्या माऊलीला त्या घरात जी सुखाची झोप लागेल नाही, आपण किती मोठी घर मूळ असतं घर त्यांचं असतं, ते मनाच त्याने आपलं सगळं बघितलंय ना 4 भिंतींनी. मी नेहमी आता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोललो ना की काही लोक थोडेसे मोठे झाले, 4 पैसे आले ना की आता आपण त्या जमिनीला आई बोलतो ना, भूमी बोलतो, आपली आई बोलतो. 4 पैसे आले की अरे छोट रे काय फालतू आहे वगैरे नाही बोलायचं. तुम्ही जसं बोलणार ना ती भूमी तुम्हाला तसा आशीर्वाद देणार आणि तुम्ही तिला जेवढं जतन करणार किंवा आईचं म्हणतो ना तिला आपण, ते तुम्हाला तथास्तू करते. आज मला त्याच जमिनीने एवढा आशीर्वाद दिला म्हणून मी इथं राहू शकलो. क्या बात आहे. आपण थोडंसं जरा आतमध्ये जाऊया, कारण आता हॉल बघितला, किचन बघितलं, गौरव तर गप्पा मारणारच आहोत, पण थोडंसं जरा पहिल्या बेडरूमकडे जाऊया. पहिल्या बेडरूम मध्ये जाताना थोडीशी जरा अजून गप्पा मारूया. ही आपली हक्काची जागा असते, म्हणजे मित्रमंडळी आली की आपण हॉलमध्ये बसत नाही, या रूम मध्ये बसून ज्या काही गॉसिप्स गप्पा गोष्टी धमाल फालतूपणा जे काय करायचं असतं
तुझ्या आयुष्यामध्ये ना मित्रांचं स्थान खूप मोठं आहे. म्हणजे मी तुझ्याकडनं जास्त शिकलोय या बाबतीत. का सांगतो मी तुला? कारण की प्रत्येक म्हणजे 3 वाक्यांमध्ये तुझ्या 2 नावं असतात. राख्या तर असतोच आणि श्याम. शशी. या मित्रांचं स्थान काय आहे रे? म्हणजे या घरासाठी म्हणून किंवा हे कारण काय असतं की आपला मित्र काहीतरी करतोय, समजा त्याला नोकरी मिळत नाही, मग तो नोकरीसाठी प्रयत्न करतोय, तर आपण त्याच्यासाठी 4 गोष्टी करत असतो. ही घट्ट मैत्री तुमची आहे, ही त्या दिवशी पण जाणवली. तुम्ही राकेशने फोटो टाकले, शशीने टाकले, तू टाकलेस फोटो, त्याच्यामध्ये तुझ्या घरच्यांचे कमी होते आणि त्यांच्या बरोबरचे जास्त होते. या दोघांनी या घरासाठी काय गोष्टी केल्या, म्हणजे मित्रांनी काय केलंय तुझ्यासाठी? हे मी जेव्हा त्या दिवशी ते रिबन कापून आम्ही आत आलो, दोघे आले, त्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. आता याच्या पलीकडे मी काय सांगू, त्या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की अरे हे माझं घर आहे. मी त्यांना बोललो ना, मी म्हटलं हे तुमचं घर आहे, माझं तर नाहीच आहे बोललो. कारण शशी पण आपला झोपडपट्टीमध्ये राहतो, राकेश पण आपला तिथेच झोपडपट्टीमध्ये राहतो आजूबाजूला. आणि आता आमची जुनी मैत्रीण आहे, जेव्हा आमच्याकडे 10 रुपये होते तेव्हापासूनचे मित्र आहे आम्ही. हे किती वर्षापूर्वीची मैत्री? तुम्हाला सांगतो अराउंड 15 वर्षापूर्वीची मैत्री आहे आमची. जेव्हा तुम्ही सगळेच एका प्रकारे सगळं स्ट्रगल करत होतो. राकेश वगैरे, आम्ही, शशी वगैरे सगळे आम्ही एकत्रच मराठी कला मंच नावाचा आमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये आम्ही काम करत होतो सगळेच. तर ते सगळं असताना म्हणजे राकेश आणि माझी राकेशची ओळख झाली, तेव्हा राकेश थोडा बऱ्यापैकी काम करत होता, शशी एकांकिका वगैरे करत होता. तर आम्हाला शशी माहिती होता, तर आमच्या जरा चिकना दिसणारा शशीच आहे, त्यामुळे आम्ही 2 नागे. तर त्यातल्या त्यात तो असा होता, पण आम्हाला ती आमची झाली. मग आणि आमच्यात कसं आहे माहिती का, हसी मजाकवाली मैत्री आमची सगळ्यांची. आम्ही भेटलो की आमच्याकडे जी धमाल चालू असते त्या जगात कुठे होत नाही. थोडंसं 19-20 पण होते, मैत्री आहे, माणूस आहे, आपल्यामध्ये होणार. पण ते दोघे जे आहेत ना, ते इतके भारी आहेत. आणि मला असं वाटतं की चला आता नशिबाने मी थोडासा पुढे जातोय, तर माझ्याकडून असं काय नको व्हायला जेणेकरून माझे मित्र नाराज नको व्हायला. कारण ते नाराज झाले, आमचे कनेक्शन फॅमिलीपर्यंत आहेत. आई, राकेशची पूर्ण फॅमिली, शशीची पूर्ण फॅमिली, माझी पूर्ण फॅमिली, आयान सकट. म्हणजे माझा सिनेमा आला होता, तुम्हाला सांगतो, आल्याड पल्ल्याड, राकेशने कांदिवलीचं अख्खं थिएटर भरवलं होतं. अख्खं थिएटर तिचं, अख्खं कांदिवली राकेशच्या एका शब्दावर पूर्ण थिएटर भरलं होतं, पूर्ण थिएटर. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. ही मैत्री आहे की मेरे भाई की फिल्म आहे ना, तो सगळ्यांना घेऊन आला, आईपासून सगळा. तो स्वतः एक ऍक्टर आहे, मग तो सगळ्यांना घेऊन आला. म्हणजे मला कमाल काय वाटतं, आपण चालता बोलूया, दुसऱ्या रूम मध्ये पण जाऊया. मला कमाल काय वाटतं माहितीये गौऱ्या, की मी राकेशचं नेहमी स्टेटस बघत असतो किंवा राकेश स्टोरीज टाकत असतो, त्या बघत असतो. त्याच्यामध्ये मला जाणवतं की हा पठ्य स्वतःच्या नाटकाचं जेवढं प्रमोशन करत नाही तेवढं तुझं प्रमोशन करतो. पण तो सगळ्यांचा, सगळ्या मित्रांचं. स्पेशली तुझं का नाव घेतोय, ही दुसरी बेडरूम आहे, ही बेडरूम, हे पण त्याचं वेगळं स्वप्न. इथे काही वेगळी स्वप्न बघितली जातात, तिकडे मित्रांबरोबर स्वप्न बघितली जातात, पण इथे काहीतरी वेगळी स्वप्न भविष्यात घडतील, मला माहिती नाहीयेत. पण ठीक आहे, पण मला आपण तो राकेशचा विषय पूर्ण करूया की मित्रत्वाची व्याख्या ती राकेशमुळे. म्हणजे मी माझा फेसबुक स्टेटस तुझ्या घरातनं गेलो त्याच्यानंतर लिहिलं होतं, त्याच्यामध्ये मी शेवटी वाक्य लिहिलं होतं की प्रत्येकाकडे राकेश सारखा मित्र असला पाहिजे. हे मी नेहमीच बोललेलं आहे की तुमच्या आयुष्यात एक राकेश, एक शशी असला पाहिजे. राकेश आणि मी सेम आहोत सगळ्याच बाबतीत, स्वभाव वगैरे आमचं सगळं, आम्ही सगळे फिल्मी आहोत. शशी आम्हाला वेळोवेळी थांबवतो, हे नाही झालं पाहिजे, हे असं नका करू, हे चुकीचं आहे. शशी थोडासा आमच्यात दोघांपैकी तो सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं बघतो ना. आमचं कसं, आमचे 2 टोक आहेत, एक तर होईल तर हे किंवा नाही तर हे. पण तुमच्या तिघांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या गेल्या, म्हणजे जेव्हापासून तुम्ही सिरियसली चांगलं कमवायला लागला, चांगल्या आर्थिक बाजू तुमची चांगली, तुमच्यामध्ये ह्या चर्चा पण अदर दॅन फालतूगिरी, ह्या चर्चा पण होत्या, सेव्हिंग करूया, घर घेऊया. हे घर घेण्याचं त्या दोघांनीच तुझ्या त्यांच्यात नाही, ते मला म्हणालेच की तू भर, ते तू घे. मी त्यांना त्या दोघांना सांगतो तुम्ही घ्या. दोघांचे प्लॅनिंग आहे. काय होतं ना, आता कोणीतरी एक तिघांच्या रेसमधला कोणीतरी एक पुढे जातो किंवा असतो, तर आपलं काय असतं की त्याला सपोर्ट देऊया, सोबत घेऊया, एक उभारी मिळते प्रत्येकासाठी मित्र म्हणून. पण त्यांचं एक असं आहे ना की हमारा घर है, हमारा घर एक पवई में है. म्हणजे माझी आई राकेशला तर मुलगाच मानते, तर तिचं बोलते की मला जर असं काय वाटलं तर मी राकेशला एक घर देऊन टाकेन माझं. हे राकेशलाही माहिती आहे. राकेश बोलतो मी रिलॅक्स हूँ, मेरे घर उधर मेरी माँ है. अरे हे एवढं कनेक्शन आहे आमच्या फॅमिलीचं. हा, म्हणजे शशीचे मामा दिवशी घरी आले होते पूजेला, तर ते मामाच्या डोळ्यात पाणी आलं बघून, कारण ते मला ओळखतात. आमचं एवढं घरचं नातं आहे. राकेशची पूर्ण फॅमिली, म्हणजे राकेशची कांदिवली असेल, चारकोपची फॅमिली असेल किंवा ओव्हरऑल सगळी मुंबईतली, सगळे मला गौरव म्हणजे आमच्या घरचा.
इतके बाकीचे पण आहेत. जसा प्रणित आहे, त्याशिवाय तो प्रणित बोलता, प्रणित मोरे, ऋतुराज घाडगे जो गेली 10-12 वर्ष माझ्या फिल्टर पडत राहतो, पण तो पोरगा एका शब्दात बोलला, प्रसन्न आपल्याला हे करायचं आहे, भाई कधीच नाही बोलत नाही. कारण त्याला माहित आहे मी आजपर्यंत मी कुणाला मैत्रीमध्ये कोणाला वाईट शिकवत नाही, वाईट बोलत नाही किंवा काय नाही. सगळ्यांना सांगतो की जोडून राहा, फॅमिलीला धरून राहा. आपण मित्र आहोत पण तुमची फॅमिली पहिली आहे. बरोबर. आपण मित्र आहोत. हेच तर शिकण्यासारखं आहे ना, कारण की एकमेकाला पकडून राहा. उद्या राकेशला गरज लागली तर तू उभा राहणार आहेस, हे त्याला माहिती आहे. कधी 100%. पण या सगळ्यांबरोबरच महाराष्ट्राची हास्य जत्रा हा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे तू किती कोणी काही म्हटलं तरी तूही नाकारणार नाही कधीच गोष्ट. कारण जे काही आज तुला सन्मान मिळाला, मान मिळाला, लोक घराघरात पोचलं, ते महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्य जत्रेच्या टीमचं काय म्हणणं होतं? कारण त्यांनी पण प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात ना. वनिताचं एक काहीतरी स्वप्न पूर्ण होतंय. ही सगळी तुम्ही एकत्र आलेली लोक आहात, मुलं आहात. त्यांचं काय हे संबंधी म्हणणं होतं? थोडंसं जरा मला असं वाटतं इधर से थोडा नजारा दिखाते हैं. अरे देखते ना, चलो ना. नजारा दिखाते हैं. अरे चलो पवई में है भाई. अरे एवढं भारी घर घेतलंस तू, पवई में आहे तर थोडासा नजारा दिखाना पडेगा ना. प्लीज कम या. भारी आहे एकदम. म्हणजे हे वेगळं सुख आहे. हे वेगळं सुख आहे. आणि हे सुख बघायला तू म्हणालास 15 वर्षच्या वरती 30 वर्ष लागली. हे सगळं तुला काय मिळालं? हास्य जत्रेने जे काही सुख दिलं तुला, जो सन्मान दिला, जो मान दिला, या लोकांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या? कारण त्यांनी घर बघितलं असेल, त्यांच्या काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया म्हणजे वनिता आलेली, सावते आला होता, रोहित आला होता, बने येऊन गेला. आता त्याची खूप गडबड होती. सगळे बाकीचे सगळे बाहेर होते. तर गोस्वामी सरांचा मेसेज आला, मोठे सरांचा मेसेज आला, गौरी आम्ही बाहेर आहोत पण आम्ही येऊ, आम्ही येणार नक्की, डेफिनेटली येणार. मला कळलं की सगळे आता एकत्र येणार आहेत असं मला कळलेलं आहे. त्यांची प्रतिक्रिया एवढंच की हे आपल्या समोरचं पोरग आहे, आपण त्यांना घडवलेलं आहे त्या पोराला. आज तो त्याच्या परीने काही नाही काही छोटं मोठं, त्यांचाही सहभाग जास्त आहे, आपला 10%च आहे. तर त्यांच्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे. मी नेहमीच बोलतो की मी जो कोणी उभा आहे, माझं जे नाव आहे गौरव देवदास मोरे, हे हास्य जत्रेमुळे आहे. गोस्वामी आणि मोठे सरांनी ते नाव मला दिलेलं आहे, त्याची ओळख मला दिलेली आहे. त्यामुळे ते कायम राहणार, ती कधी पुसली जाणार नाही. आणि थँक्स टू महाराष्ट्राची हास्य जत्रा, गोस्वामी सर, मोठे सर, अमित फाळके सर, सोनी मराठी आणि माझी सगळी मित्रमंडळी, तुमचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्या ब्लेसिंग्स, तुमचा सपोर्ट सतत माझ्यासोबत राहिला आणि मी आज इथपर्यंत पोचलो. हे आपल्या सगळ्यांचंच घर आहे. पण गौरव काय मग म्हणजे तुझ्या प्रत्येक पोस्टच्या इथे खाली 500 यायचं की जा परत हास्य जत्रेमध्ये, जा परत हास्य जत्रेमध्ये. तू आणि हास्य जत्रा एक समीकरण बनलेलं आहे रे. तुला वाटत नाही आपण जाऊ गे? ते शेवटी गोस्वामी आणि सरांनी बोलवलं पाहिजे, पण तुला असं वाटत नाही परत जावं, जरा परत गंमत करावीशी वाटते मला. पण आता काय थोडंसं मी ना रिस्क घेतलेली आहे. थोडं सिनेमा आणि याच्यात ट्राय करायचा प्रयत्न करतो की बघूया की आपल्याला आता गेली 5 वर्ष सतत मी तिथं काम केलेलं आहे ना, रिस्क आहे. बघू आता मी फिल्म करतोय, त्याच्यासाठी जरा माझे प्रयत्न चालू आहेत. तर ते कसं सक्सेस होतं कसं नाही बघू. थोडंसं कम्फर्ट झोन थोडं मग बाहेर आलं पाहिजे असं माझं मत आहे. पण तुझं म्हणणं हे त्यांना पटतं? हो, म्हणजे तू जे त्यांना सांगितलं असेल की मी मला थोडंसं जरा वेगळं करून बघायचं, हे मी केलं सलग. आता ठीक आहे, हा आता झाला हास्य जत्रेचा भाग. मला असं वाटतं परत आपण थोडंसं जरा आत जाऊया, कारण की गप्पा ह्या जास्त तिकडे रंगतील, कारण की काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. पण मला सांग की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फिल्टर पाण्याची माणसं काय म्हणतात? अरे फिल्टर पाण्याची माणसं त्यांच्याच लँग्वेज मध्ये थोडंसं घर बीर घेतलं झालं भारी आहेत, ते प्रचंड खुश आहेत बोलते, त्या भारी आहे. त्यांना कौतुक सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना ह्याच गोष्टीचं कौतुक आहे की आमच्या एरियाला थोडंसं वेगळ्या नजरेने बघणारे सगळीकडेच आहे, म्हणजे ते आहेच. पण तीच ओळख मला चांगली करून पुसायची आहे. कारण काय, कोणी वाईट नसतं, परिस्थिती प्रत्येकाची वाईट असते, कोणी माणसं वाईट नसतात. तीच ओळख मला पुसायची आहे. माझा शिक्षक वर्ग आलेला त्या दिवशी, ज्यांनी मला लहानपणा इतक्यापासून बघितलेलं आहे. मी त्यांना फोन करून सगळ्यांना पर्सनली बोलून घेतलं, तर ते आले होते. क्या बात आहे. हा, आणि त्यातले आता काही सगळे शिक्षक ह्या एप्रिलमध्ये रिटायर्ड होणार आहेत. ज्यांनी शाळा उभी असताना शाळा घडवलेली आहे, विद्यार्थी घडवलेले आहेत, असे जोडलेत आम्हाला त्यांनी. ते सगळे आले होते. पण जेव्हा कळले की रिटायर होतं, तो माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे यार, आता एक काळ झाला, रिटायर होणार. बरोबर. 92ला शाळा सुरू झाली आमची, तेव्हापासून मी त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आणि ती शाळा मी 4 रूम पासून बनताना बघितलेली आहे. मिलिंद विद्यालय माझी शाळा, बरोबर. ती बनताना बघितलेली आहे. त्याचे शिक्षक वर्ग जेव्हा आले आणि ते मला कळलं की ते रिटायर्ड होणार आहेत,
मला झालं की मी त्यांना प्रश्न केला तर पुढे काय करणार तुम्ही? म्हणजे काय आता मुलं आहेत सगळे, काय म्हणलं काम करा, काय वाटलं तर घरी या, गप्पा मारूया आपण. मी हे पण बोललो, आमचे आंबोरे सर आहेत त्यांना बोललो, पानसरे सर आमचे त्यांना सांगितलं, फटांगरे सर आहेत, दळवी सर आले होते त्यांना फोन केला, डोंबरे सर, सगळ्यांना फोन केले होते मी, ज्यांचे माझ्याकडे नंबर आहेत. आणि ते आले आणि मला खूप भारी वाटलं की ते हे माझे शिक्षक आहेत ज्यांनी मला जोडलेलं आहे, मला शिकवलेलं आहे आणि आमचा अभ्यास करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे मी आणि सतत मी जमिनीवर असायला पाहिजे, मी कुठून आलोय मला कळलं पाहिजे, म्हणून आपल्या दाराची पाठी आहे फिल्टर पाण्याचा बच्चन. म्हणजे त्याच प्रश्नावरती येणार होतो की त्या या घरापेक्षा ती पाटी जास्त फेमस झाली. पण मी तुझा मोठा भाऊ आहे असं तूच म्हणतो आणि मला हक्काने तुला विचारायचे आहेत काही गोष्टी. आणि शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे, अरे बाबा सांग, ते लोकांना काय कळत नाहीये. मला असं वाटतं की मी तुझा मोठा भाऊ आहे, हक्काने मी तुझ्याशी आपण बसूया, हक्काने मी तुझ्याशी या विषयावरती अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो. एक ती पोस्ट आपल्या अभिनेत्री ऋतुजा बागवेची, ती एक ती पोस्ट, आणि त्या पोस्टने सगळी खळबळ उडाली, चांगल्या अर्थाने खळबळ उडाली. मी तुझा भाऊ आहे, काय म्हणजे नेमकं तुझं लग्न झालंय का? लोकांना सांगून टाक, काय बाबा की लग्न झालंय का, की ते प्रतीक्षेत आहेत, आम्ही प्रतीक्षेत आहोत, काय नेमकं झालेलं आहे? तुम्ही प्रतीक्षेत आहात याचं उत्तर तुम्हाला मिळेल लवकरच. म्हणजे लग्न झालेलं नाहीये, सध्या प्रतीक्षेत आहात असं आहे. प्रतीक्षेत आहात, तुम्हाला आलं ना लक्षात की सध्या प्रतीक्षेत आहात. मी याच्यातनं असा अर्थ काढलेला आहे की अजूनही गौरवचं लग्न झालेलं नाहीये, व्यक्ती तीच आहे, पण थोडस जरा इंतजार करो, जैसा घर लिया वैसा वो भी, एक काम होत राहतील. आज फिल्टर पाण्याच्या बच्चनला आपण भेटायला आलो आणि खरंच तो बच्चन आहे. काही लोक म्हणतात की असं कसं म्हणतो, पण नाही, तो खरंच बच्चन आहे. कारण की हे सगळं करणं ना सोपी गोष्ट नसतं. आणि एखाद्या सामान्य माणसाने अशी उडी मारणं आणि त्याच्यानंतर असामान्य गोष्ट करणं हे खरंच खूप जोखमीचं आणि कठीण काम असतं. पण ते गौरवने करून दाखवलं. मला त्याचा एक मोठा भाऊ तो मानतो म्हणून मला खूप अभिमान आहे. आणि या गोष्टीचा पण अभिमान आहे की सोपं नाही हो एका छोट्याशा घरातनं इतकं मोठं घर घेणं, मेहनत करत राहणं आणि सतत डाऊन टू अर्थ राहून असं म्हणत राहणं की नाही दादा मला अजून काहीतरी करायचं आहे. तो सगळ्या गोष्टी करणार आहे. कदाचित आपल्याला हास्यजत्रेत पण काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी दिसेल, पण तो सिनेमा खूप उत्तम आत्ता सध्या करतोय. त्याची निवड खूप चांगली आहे, सिनेमाची रोलची निवड खूप चांगली आहे. तो चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये दिसतोय सुद्धा आपल्याला. असंच त्याची प्रगती होऊ द्या. हे घर काय, त्याची अशी अनेक घरं होऊ द्यात, अनेक फार्म हाऊसेस होऊ द्यात, अनेक गाड्या होऊ द्यात, यशाची अनेक शिखरं चढू द्यात. तुम्ही छाया कदम ज्या अभिनेत्री आहेत त्यांची जी पोस्ट बघितली असेल ती खरंच मनाला चटका लावून देणारी, की इतक्याशा छोट्याशा गोष्टीतनं इतकं मोठं तू स्वप्न उभारलं, हे खरंच डोळ्यात पाणी आणण्यासारखं आहे. नाही ऍक्च्युली मी खरं सांगू तुम्हाला, म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे घर घेणं म्हणजे. आपण आणि मुंबईत आणि आपण समजतो तितकं सोपं अजिबात नाही आहे. आपल्याला असं वाटतंय की ते सोपं आहे, नाही. मला आता कळतंय की जेव्हा लोक घर घेतात किंवा एखाद्या ठिकाणी जातात तेवढे खुश का होतात ते मला आत्ता कळलंय. कारण ते फिलिंग मी एन्जॉय करतोय. त्यांना का असं वाटतं ते आता मी हे समजू शकतो आईच्या बाबतीत माझ्या, की ते तिचं घर आहे, ते मग ते माझं माझा महल आहे. ते मी आत्ता आल्यानंतर समजतंय मला की काय आपण म्हणतो ना की तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तुम्ही आपण बोलतो ना, कधी कधी बोलून जातो. अरे खूप केलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी. आपल्याकडनं शक्य नाही ह्या जन्मात होणं. आपल्या आई वडिलांनी जे केलं नाही ह्या जन्मात तरी आपल्याकडनं होणे शक्य नाही, कारण त्यांनी त्या काळात केलेलं आहे जेव्हा काय तेवढ्या सुखसोयी कमी होत्या. आता तरी मीडिया वाढलाय, इंटरनेट आलेला आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑप्शन्स आहेत, जॉबचे अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत. पूर्वी तुमच्याकडे तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या ना. आणि गावाकडनं मुंबईसारख्या शहरात यायचं, मस्त स्टेबल व्हायचं, तिथून झोपडीतून एक असं घर, पक्क घर बांधायचं आहे. ह्यालाच त्यांची कितीतरी वर्ष गेली आहेत, जी मी डोळ्यांनी बघितलेली आहेत. जसं मी म्हणतो की मला 1.5 किलोमीटरचं अंतर क्रॉस करायला 30 वर्ष लागले, तसे त्यांना ते पक्क घर करण्याकरता पण 30 वर्ष लागले. त्यामुळे इतकं सोपं नाही आहे. तर आपण कधी कधी रागाच्या भरात किंवा ह्याच्यात आपल्या आई वडिलांना वेगळ्या गोष्टींमध्ये असतो, त्याच्यामुळे बोलून जातो, फ्रस्ट्रेशनमुळे बोलून जातो. पण मला असं वाटतं की हे आपण कुणीच बोललं नाही पाहिजे. कारण आपण ते बोलल्यानंतर मी पण बऱ्याच गोष्टी कधी कधी चुकल्या माझ्या आयुष्यातल्या, पण त्या त्यांच्या मनावर आघात करतात, त्या नाही व्हायला पाहिजे. खरंच गौरव, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि खरंच म्हणजे बरं वाटलं रे की तू इतका डाऊन टू अर्थ आहेस ना, तू असाच राहा, कारण त्यामुळेच तू आम्हाला जास्त आवडतोस. आपण गौरवचं घर बघायला आलो होतो, पण गौरवचं मन पण बघितलं आपण, की त्याच्या डोक्यामागे काय विचार चालू आहेत, की काय गोष्टी सुरू आहेत. या घराच्या
हे घर घेण्यामागे 1.5 किलोमीटर फक्त 1.5 किलोमीटर अंतर आहे, त्यासाठी 30 वर्ष लागली गौरवला. पण हीच तर मेहनत असते आणि हेच काहीतरी शिकवून जात असतं. गौरवला तर शुभेच्छा देऊया, पण तुम्ही सुद्धा गौरवच्या आगामी जे काही प्रोजेक्ट्स असतील त्याच्यावरती प्रेम करा, कारण तो जे काही करतोय तो खरंच चांगलं करतोय. आपण इथेच थांबूया. पाहत राहा मुंबईत.